नमस्कार मंडळी, चला आषाढ तळूया. तर तुम्हा सर्वांचं आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये मनापासून स्वागत. आषाढ महिना म्हटलं की भरपूर असे तळणीचे पदार्थ, देवीच्या नैवेद्याचे पदार्थ घरोघरी केले जातात. त्यातीलच आज आपण पहिली रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे खुसखुशीत अशा कापण्या. तर ह्या कापण्या आपण गव्हाच्या पिठापासून तयार करतोय, त्यामुळे त्या पौष्टिक तर बनणार. तर इथे मी वाटीच्या प्रमाणामध्ये रेसिपी शेअर केलेली आहे. 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतला आणि तो गॅसवर पातेला ठेवून त्यामध्ये घातला. आता गॅस चालू करायचा आणि सारख्याच प्रमाणामध्ये 1 वाटी पाणी घालायचं. तर इथे आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा नाही, फक्त गुळ हा पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आणि त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा. तर तुम्ही बघू शकाल इथे मी पाण्याला उकळ सुद्धा काढून घेतली नाही. आता गुळ छान वितळलेला आहे, पाणी थंड करून घेऊया. त्यानंतर एका मोठ्या बाउल मध्ये सारख्याच वाटीने 2 कप गव्हाचं पीठ घेतलं. गव्हाच्या पिठाऐवजी मैदाही घेऊ शकता. आता सारख्याच वाटीने अर्धा वाटी बेसन घेतलं आणि अर्धा वाटी रवा घेतला. तर रवा इथे मी बारीक वापरला, जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्या. तर रवा आणि बेसन घातल्यामुळे कापण्या ह्या छान आतून खुसखुशीत बनतात बघा. त्यामुळे रवा आणि बेसन नक्की घाला. तर ही तीनही पिठं आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. तर या ठिकाणी मी तुम्हाला कापण्या बनविण्याची अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे. तेलाचं मोहन वगैरे काहीही न घालता आपण ह्या कापण्या तयार केलेल्या आहेत. आता यामध्ये अर्धा चमचा बडीशेप जी असते ती घालायची. तर इथे मी डायरेक्ट बडीशेप वापरली, तुम्ही ती कुटून घेऊ शकता किंवा ओबडधोबड करून घालू शकता. त्यानंतर जायफळ घेतलं, जायफळ पावडर असेल तर ती घाला किंवा पाव चमचा असं जायफळ थोडस बारीक किसणीच्या मदतीने किसून घाला. म्हणजे फ्रेश असं जायफळ घातलं की त्याचा फ्लेवरही छान येतो. आणि किंचित चिमूटभर असं मीठ घातलंय बघा, कारण कुठलाही गुळाचा पदार्थ आपण जेव्हा बनवतो किंवा गोडाचा पदार्थ तयार करतो त्यामध्ये जर थोडस मीठ घातलं ना तर त्या पदार्थाची चव दुप्पट होते बघा. त्यामुळे थोडस मीठ घालायचं आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. आता जे आपण गुळाचं पाणी तयार करून घेतलं होतं बघा, ते सुद्धा मस्त थंड झालंय. आता हे असंच न घालताना चाळणीने गाळून घालायचं. तर चाळणीच्या मदतीने हे पाणी चाळून घालते बघा पिठामध्ये. पण पाणी घालताना एकदाच न घालता थोडं थोडं करून घालायचं. तर सुरुवातीला मी अर्ध पाणी ऍड करते आणि हे छान मिक्स करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकाल पीठ हे कोरडं दिसतंय, त्यामुळे मी आणखी यामध्ये पाणी घालते आणि थोडस शिल्लक ठेवते. तर या ठिकाणी मी थोडसच पाणी शिल्लक ठेवलंय, कारण आपण यामध्ये ना पाणी जर सर्व एकदाच ओतलं तर आपल्याला पीठ कसं मळायचं हे समजणार नाही. त्यासाठी पाणी हे थोडं थोडंच घालायचं. तर रोजची आपण चपातीची कणिक मळतो ना त्याच पद्धतीने हे पीठ मी भिजवून घेणार आहे. तर मला ना संपूर्ण पाणी यामध्ये घालावं असं वाटतंय, त्यामुळे मी सर्व पाणी यामध्ये ऍड केलं आणि छान हे पीठ भिजवून घेतलं. तर तुम्ही बघू शकाल या ठिकाणी पीठ मी जे नेहमीच चपातीचं असतं ना त्याच पद्धतीने भिजवून घेतलं, जास्त कडकही केलेलं नाही. तर आता हे पीठ आपण झाकून 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊ, कारण यामध्ये आपण रवा घातलेला होता बघा. तर 15 मिनिटांनंतरच रवा हा छान फुलतो आणि मिश्रण सुद्धा नाही पिठाचं थोडंसं घट्ट होतं. तर हे पुन्हा छान असं हाताने मळून घ्यायचं. यावर तेल तूप घालायची अजिबात गरज पडत नाही. तर पीठ बघू शकाल तुम्ही व्यवस्थित मळलं गेलेलं आहे, अजिबात हाताला चिटकलेलं नाही आणि तेलाचा सुद्धा मी या ठिकाणी वापर केलेला नाही. तर समान असे मी 2 भाग याचे करून घेतले. आता एक भाग घेऊन पोळपाटावर तो लाटून घ्यायचा. ज्या पद्धतीने चपाती असते ना त्यापेक्षा थोडस जाड हे लाटून घेतलं बघा. आता दाखवते, ह्या पद्धतीचं मी थोडस जाड लाटून घेतलं. आता यावर ना जी खसखस असते बघा ती भुरभरून घ्यायची, छान एकसारखी पसरवून घ्यायची आणि खसखस निघू नये म्हणून काय करायचं, पुन्हा यावर एकदा लाटणं फिरवून घ्यायचं. असं लाटणं फिरवून घेतलं की काय होतं, खसखस ही पिठाला छान चिटकून राहते. आता पिझ्झा कटर किंवा चाकूच्या मदतीने याचे हव्या त्या आकारामध्ये काप करून घ्यायचे. तर इथे मी शंकरपाळीचा जो आकार असतो ना त्या आकाराच्या ह्या कापण्या कापून घेते, किंवा चौकोनी आकारामध्ये सुद्धा तुम्ही हे कापून घेऊ शकता. तर बघा कापण्या कापून झाल्यात. आता ह्या तळायला घ्यायच्या. तर बघा तुम्हाला एक काढून दाखवते, इथे अजिबात ही खाली चिटकलेली नाही, मस्त आकार आलाय आणि छान ह्या परफेक्ट तयार झालेल्या आहेत. यावर आपण तेल किंवा तूप सुद्धा लावलं नव्हतं आणि पिठाचा सुद्धा वापर न करताच आपण हे छान लाटून आणि कापून घेतल्या बघा. तर ह्या अजिबात चिटकलेल्या नाही. तर प्लेट मध्ये काढून घेऊ आणि राहिलेल्या पिठाचे सुद्धा असेच काप करून घेतले बघा. तर दुसरीकडे मी
तेल सुद्धा तापत ठेवलं होतं. तर मध्यम आचेवर कढईमध्ये तेल हे व्यवस्थित असं तापवून घेतलं. तर मिश्रणाचा थोडासा गोळा ना तेलात घालून बघायचा. पीठ तेलातून पटकन वरती आलं की समजायचं आपलं तेलाचं टेम्परेचर हे व्यवस्थित आहे. तर जास्तही मोठ्या गॅसवर हे तळायच्या नाही किंवा बारीक गॅसवर तळू नका, मध्यम आचेवरच तळायच्या. नाहीतर मग काय होतं, मोठ्या आचेवर तळल्या तर त्या वरतून तळल्यासारख्या दिसतात आणि आतून कच्च्याच राहतात. आणि बारीक गॅसवर जेव्हा आपण तळतो तेव्हा ते जास्त तेल पितात आणि वातड होतात किंवा नरम सुद्धा पडतात. आणि ह्या कापण्या तळत असताना ना झाऱ्याने त्या मधोमध बघा एकसारख्या अशा गोलाकार फिरवत किंवा एकसारख्या ढवळत तळून घ्यायच्या, म्हणजे त्या दोन्ही बाजूने व्यवस्थित एकसारख्या रंगावर तळल्या जातात. तर बघा या ठिकाणी आपल्या कापण्या तळून झाल्यात, मस्त रंग आलेला आहे. तर ह्या तेलातून प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सारख्याच पद्धतीने राहिलेल्या कापण्या सुद्धा छान ह्याच एकसारख्या रंगावर खमंग खरपूस अशा तळून घेऊया. बघा तर मंडळी, आजची आपली आषाढ विशेष पहिली रेसिपी तयार झालेली आहे. गुळ पाण्याच्या योग्य प्रमाणात न चुकता अचूक पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करू शकता. तर गुळ आणि पाण्याचं प्रमाण हे परफेक्ट सांगितलेलं आहे. फक्त पीठ भिजवत असताना पिठात गुळाचं पाणी एकदाच न घालता थोडं थोडं करून घाला, म्हणजे पाण्याचा अंदाज येतो आणि पीठ छान भिजवता येते. तर बघा सर्व कापण्या आपल्या तळून झाल्यात, मस्त खुसखुशीत झालाय बघा, अजिबात वातड झालेल्या नाही. तर तुमच्याकडे सुद्धा याच पद्धतीने कापण्या करतात का, कमेंट मध्ये सांगा. नसेल करत तर माझ्या पद्धतीने एकदा करून बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा. आणि पुढील आषाढ तळणीच्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.